एक कारण अर्थात हिंगणघाट शहरात मी लहानपणापासून आलेलो आहे. मी 8-10 वर्षांचा होतो तेव्हा भूदान पदयात्रेमध्ये माझ्या वडिलांचं बोट धरून मी हिंगणघाटला आलो होतो. त्यावेळी हिंगणघाट हे मुख्यतः मोहता मिलसाठी ओळखलं जायचं. हिंगणघाटची ओळख काय? मोहता मिल आणि मोहता कुटुंब. माझे अनेक स्नेही, डॉक्टर स्नेही आणि इतर दादाजींसारखे इथे आहेत. पण मला सगळ्यात जास्त आकर्षण हे वाटलं की हे जे तुमचं जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे की ज्यांना आपण समाजामध्ये अगदी सर्वसामान्य माणसं म्हणून त्यांनी मिळून चालवलेली ही संस्था आहे. तिच्या समोर किंवा मागे मला कोणी राजकीय नेता दिसला नाही. तिच्या मागे मला कोणताच कॉर्पोरेटचा हात दिसला नाही. आणि असा कोणताही मोठा हात नसताना देखील छोट्या छोट्या हातांनी अनेक मोठी मोठी कामं उचलून घेतलेली आहे. याचा मला प्रचंड अभिमान वाटला, कौतुक वाटलं. त्याचा गौरव वाटणं स्वाभाविक आहे. पण मला अभिमान का वाटला? अभिमान यासाठी वाटला की हा माझा वर्धा जिल्हा आहे. आणि माझं आणि राणीचं कौतुक सगळीकडे होत असतं. पण ज्या वर्धा जिल्ह्यातनं मी आलो तिथे हिंगणघाट सारख्या शहरातनं असे शेकडो तरुण नागरिक निघतात आहेत की ते सामाजिक उपक्रम घेतात आहेत. ही मला अतिशय आशास्पद बाब वाटली. तुम्ही जे उपक्रम घेतले आहेत त्यांचं एक औचित्य आहे. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. कुंभारे बोलताना असं म्हणाले की आमच्या मनाला येईल ते आम्ही उपक्रम घेतो, आम्ही कुणाड माणसं आहोत, असा काहीतरी शब्द त्यांनी वापरला. बघा, सामान्य नागरिकाला आपल्या अवतीभोवती समाजामध्ये जे दिसतं ते पंतप्रधानाला दिसू शकत नाही. आणि हे काही मी आजच्या एका कोणा विशिष्ट पंतप्रधानाबद्दल बोलत नाही, पण गल्लीची गरज दिल्लीला कधीच कळत नाही. गल्लीची गरज गल्लीमधल्या माणसालाच कळते. आणि जो गल्लीमध्ये राहून गल्लीच्या छोट्या छोट्या गरजांना सामाजिक प्रश्न म्हणून उचलून घेतो कारण त्याला ते प्रश्न दिसतात. ही प्रचंड मोठी शक्ती आहे. आज विज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटमुळे आणि माहिती सगळ्यांना उपलब्ध झाल्यामुळे झालं असं आहे की वस्तुतः माहितीची शक्ती ही पंतप्रधानाला जेवढी आहे तेवढी एका साध्या मुलाला किंवा माणसाला देखील आहे. दोघांच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे, दोघांना इंटरनेटचा ॲक्सेस आहे. त्यामुळे माहितीचं बळ, शक्ती ही समप्रमाणात वितरित होऊन गेलेली आहे. पण पंतप्रधानाला ती माहिती बघायला वेळच नाही आणि आपल्याला वेळच वेळ आहे. त्यामुळे आजच्या समाजामध्ये सामान्य नागरिकाचं विलक्षण महत्त्व वाढलेलं आहे. समाजामध्ये सध्या असं दिसतं, ॲपरंटली असं दिसतं की सर्व सत्ता, सर्व महत्त्व हे सरकार, बाजार आणि मीडिया या 3 शक्तींकडे आहे. सरकारकडे दंडशक्ती आहे, कायद्याची शक्ती आहे, कायदे नियम बनवण्याची शक्ती आहे. सरकार सर्वच काही करू शकतं आणि तरीही सरकार सर्व करू शकत नाही. दुसरी शक्ती बाजाराची आहे. बाजार सर्वत्रच आहे, त्याची प्रचंड मोठी शक्ती आहे. पण बऱ्याचदा ज्याला गरज आहे त्याला बाजाराकडनं मिळेलच आवश्यक नाही आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मिळतं, ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही.
मीडिया सर्वव्यापी झालेला आहे आणि कोण चांगला, कोण वाईट, कोण मोठा, कोण छोटा, आपल्या सगळ्या कल्पना आजकाल आपण मीडियामध्ये काय येतं त्याच्यावर आपण बनवतो. आपल्याला जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायची जवळजवळ संधीच मिळत नाही. आपण सगळे व्हर्च्युअली जगतो, भासमय जगतो आणि त्या भासमय जगामध्ये मीडियाने एक विश्व, नवं प्रतिविश्व निर्माण केलेलं आहे आणि त्या प्रतिविश्वाचं एक छोटंसं आपल्या खिशामध्ये असतो मोबाईल फोन. तो आपल्याला कायम त्याच्यात गोंधळून ठेवतो. त्यामुळे सरकार, बाजार आणि मीडिया या तीन मोठ्या सत्ता सगळीकडे जगभर अतिशय प्रबळ झाले आणि त्या अशा प्रबळ झालेल्या आहेत. म्हणूनच सामान्य नागरिकाच्या चौथ्या शक्तीचं खूप महत्त्व आहे. जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्था जे तुम्ही काही शेकडो तरुण मिळून चालवता, तुम्ही सामान्य नागरिक आहात. तुमच्या मागे काही मोठे वलय नाही. तुमचं नाव रोज पेपरमध्ये येत नसणार. सरकार दरबारी तुमचं किती वजन आहे मला माहीत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला धडपड करून रिसोर्सेस गोळा करावे लागतात. हीच तुमची थोरवी आहे. कारण समाजामध्ये असलेले प्रश्न सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतात, तुम्हाला जाणवतात. आत्ता ज्याचा उल्लेख मानपत्रात तुम्ही केला, बालमृत्यू कमी करण्याची एक पद्धत आम्ही विकसित केली. न्यूमोनिया आणि नवजात बालक यांची म्हणून जगामध्ये जवळजवळ 1 कोटी बालमृत्यू होत होते. खेड्यापाड्यांमध्ये आरोग्यसेवा पोचत नाही, मिळत नाही. या न्यूमोनिया असलेल्या बालकांना निदान करून अँटीबायोटिक कसं देता येईल, तसंच ही जी नवजात बालकं जी घरोघरी झोपड्यांमध्ये जन्माला येत होती पूर्वी, ती आजारी पडली तर ती आजारी झाली तर पटकन मरतात. जास्त वेळ देत नाहीत ते तुम्हाला उपचाराला. यांना कसं वाचवता येईल? गडचिरोलीच्या खेड्यात डॉक्टर नाहीत. गडचिरोलीच्या कशाला कदाचित हिंगणघाट तालुक्याचे खेडोपाडी डॉक्टर नसणार. आणि म्हणून जी पद्धत आम्ही विकसित केली की गावातल्याच एका साक्षर बाईला प्रशिक्षण देऊन त्याला गावाची बालरोग तज्ज्ञ बनवायचं आणि त्यामार्फत बालमृत्यू यशस्वीरित्या कमी झाले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे तुम्ही गडचिरोलीत काय प्रयोग केला आम्हाला समजून सांगा म्हणून मला जिनेवाला बोलवलं. जे काही आम्ही काम केलं होतं तो काम आणि त्याचा पुरावा मी मांडला. तर मला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे माता बाल आरोग्याचे जे प्रमुख होते ते असं म्हणाले की डॉक्टर बघ, आम्हाला WHO जे दिसत नाही त्याच्या 10 वर्ष अगोदर तुम्हाला कसं काय दिसलं? कारण याच्या अगोदर 2दा असं झालं की गडचिरोली त्या गावातले म्हणून आम्ही त्या प्रश्नावर संशोधन केलं. नंतर पुढे ते जागतिक प्रश्न आहेत असं लक्षात आलं आणि उगाच काही न करता आम्हाला पायोनियरचा सन्मान मिळाला. तर त्यांनी आम्हाला विचारलं की आम्हाला WHO दिसत नाही, तुम्हाला त्याच्या 10 वर्ष अगोदर कसं काय दिसतं? तर मी त्यांना असं म्हणालो की बघा, काय तुमच्यापेक्षा आम्ही फार जास्त हुशार आहोत असा काही दावा मी करणार नाही, पण तुमच्यापेक्षा, जिनेवापेक्षा आम्ही 10 वर्ष लोकांच्या जास्त जवळ आहोत आणि हीच आमची शक्ती. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंगणघाटच्या वाड्यांमध्ये, वॉर्डांमध्ये, गल्ल्यांमध्ये राहून तुम्हाला जे दिसत आहे ते नवी दिल्लीला दिसायचे 10 वर्ष अगोदर दिसत आहे. म्हणून तुम्ही जे प्रश्न उचलत आहात आज ते उद्या कदाचित भारताचे उपक्रम बनतील. कारण तुम्हाला ते नवी दिल्लीच्या अगोदर दिसतात आहे, तुम्हाला ते मुंबईच्या अगोदर दिसतात आहे. कारण जिथे प्रश्न आहेत तिथे तुम्ही आहात. ही नागरिकाची सगळ्यात मोठी शक्ती असते.
नागरिकाला दुसरी कोणती सत्ता नसते, फार काही संपत्ती सामान्य नागरिकाकडे नसते, पण त्याच्याकडे सामान्य नागरिकाचा जो जीवनानुभव आहे तो घेण्याची त्याला संधी असते आणि ती त्याची सगळ्यात मोठी शक्ती असते. सरकार करेल तेव्हा करेल, बाजार करेल तेव्हा करेल, मीडियामध्ये बातम्या होईल तेव्हा होईल, पण तुम्ही त्याच्या अगोदर धावून जा. तुम्ही केलेल्या काही गोष्टींचं मला विलक्षण कौतुक वाटलं. एक मला असं दिसलं की आपल्या भारतीय समाजामध्ये मृत्यू अशुभ मानला जातो. तर म्हणजे मरायचं सगळ्यांनाच असतं. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे, पांडव वनात आहेत, सगळ्यांना माहीत आहे तो प्रसंग, पण विस्ताराने सांगत नाही. आणि पाणी आणायला त्या सरोवरावरती एक एक पांडव जातो, मरून पडतो. शेवटी युधिष्ठिर जातो. सरोवरात एक यक्ष आहे. तो युधिष्ठिरला म्हणतो, पहिले माझ्या प्रश्नाची उत्तर दे, बघच तुला पाणी पिता येईल. विचारा, यक्षाच्या एक प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिर देतो आहे. म्हणून त्यांना यक्ष प्रश्न आपण मराठीत म्हणतो. यक्ष प्रश्न म्हणजे अतिशय कठीण प्रश्न. त्यात एक प्रश्न विचारतो तो यक्ष युधिष्ठिराला की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? आपण जगातले आश्चर्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड आणि ताजमहाल वगैरे वगैरे असे 7 आश्चर्य मोजतो. युधिष्ठिर असं म्हणाला की प्रत्येक जण मरणार आहे हे माहीत असून देखील प्रत्येक जण असंच मानतो की हा नियम फक्त मला लागू पडत नाही, बाकी सगळेजण मरणार आहे, फक्त मीच जणू अमर राहणार आहे. कारण मृत्यूला आपण अतिशय अशुभ मानतो. तुम्ही हिंगणघाटमध्ये मृत्यूला सुंदर करून टाका. तुम्ही स्मशानभूमी देखील सुंदर करून टाकली आणि ज्या मृत्यूची तिरडी अशुभ म्हणून लोक त्या चितेमध्ये जाळून टाकत होते, त्या तिरडीचा बांबू उचलून तुम्ही मेलेल्या माणसाच्या जागी एक नवं झाड वाढवण्यासाठी त्याचं संरक्षक कवच बनवलं. मृत्यूची अशुभता आणि मृत्यूची भीती ही तुम्ही समाज मानसातनं काढण्याचं अतिशय मोठं काम करता. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी केव्हा ना केव्हा वाचलेलं असतं की कृष्ण अर्जुनाला म्हणतात की शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, पण आपण त्या शरीराला घट्ट बिलगून बसतो. जणू काय शरीर अमर आहे, आत्मा आहे की नाही मला माहीत नाही, अशी आपली भावना असते. या शरीराचं काय होणार आहे पुढे? युवाल नोआ हरारी नावाचा एक प्रसिद्ध लेखक आहे, आजकाल खूप गाजतो आहे. त्याच्या एका पुस्तकात तो वर्णन करतो की विज्ञानामुळे इतक्या चमत्कारिक गोष्टी होतात आहेत की माणसाची आयुर्मर्यादा, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सरासरी माणसाचं आयुर्मान होतं 32 वर्ष. म्हणजे सगळेजण 32 वर्षात नाही मरायचे, पण लहान मुलं खूप मरायचे म्हणून एकूण सरासरी जी होती आयुष्य किती 32 वर्ष. आता भारतातलं सरासरी आयुर्मान 68 वर्ष आहे. स्त्रियांचं 70 वर्ष आहे आणि अमेरिकेमध्ये अजून जास्त आहे, 80. जपानमध्ये सगळ्यात जास्त आहे. युवाल नोआ हरारी म्हणतो की विज्ञानाचा जेवढ्या झपाट्याने विकास होतोय, लवकरच माणसाचं सरासरी आयुर्मान हे 125 वर्ष होणार आहे. आणि आज तुम्हाला चौकामध्ये जी तरुण माणसं दिसतात आहेत ती कदाचित 150 वर्ष जगतील. ते कशी काय जगणार? कसं काय होणार आहे? तर विज्ञानामध्ये जे अनेक चमत्कार होतात आहेत त्यातला एक चमत्कार आहे ऑर्गन ट्रान्सप्लांट. मेलेल्या माणसाचा अवयव दुसऱ्या जिवंत माणसाला द्यायचं आणि त्या अर्थाने जणू शरीर अमर करून टाकायचं. कारण तो दुसऱ्या ज्या माणसाला अवयव दिला तोही जेव्हा
जेव्हा मरेल तेव्हा त्याचा एखादा दुसरा अवयव अजून तिसऱ्याला देता येईल. ही जणू त्या रिले रेस सारखी ऑर्गनची रिले रेस चालू शकते. आणि माणसाचं सरासरी आयुर्मान 150 वर्षापर्यंत जाऊ शकतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुगल कंपनीचा इनोव्हेशनसाठी, त्या कंपन्या सगळ्या इनोव्हेशन रिसर्चर चालतात, त्याचा जो प्रमुख आहे तो असं मानतो की मी अमर होऊ शकणार. आणि एवढंच नाही तर मेलेल्या शरीरातल्या पेशी जर काढल्या आल्या तर त्यांना त्यांचं टिश्यू कल्चर करून त्याच्यातनं तुम्ही तो पुन्हा जुना माणूस निर्माण करू शकाल. म्हणून त्याने आपल्या वडिलांचं शव त्याने प्रिझर्व करून ठेवलेलं आहे की माझ्या वडिलांना मला जिवंत करायचं आहे. आणि हा काय निवड कवी कल्पना बघणारा माणूस नाही आहे. गुगल कंपनीच्या इनोव्हेशनचा तो प्रमुख आहे. तर विज्ञान हे सगळे असंभव गोष्टी संभव करणार आहे. पण त्याची वाट न बघता तुम्ही इथेच नेत्रदान आणि अवयवदान याची चळवळ सुरू केली. आणि जणू काही हिंगणघाटमधनं आजच हे वास्तव होत आहे की माणसाच्या अवयवाचं आयुष्य 125 वर्ष होत जाणार आहे. ज्या एखाद्या वयस्क माणसाच्या शरीरातलं अवयव तुम्ही एखाद्या तरुण कोणा मुलामुलीला दिलं तर एकूण आयुर्मान जे आहे ते दुप्पट झालं. त्यामुळे समाजामध्ये जे पुढे होणार आहे अशा अनेक गोष्टींच्यावर, अनेक प्रश्नांवर तुम्ही खरं म्हणजे आत्ताच उपक्रम सुरू करून दिलेले. ग्लोबल वॉर्मिंग होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जगापुढचा कदाचित सगळ्यात मोठा प्रश्न आज ग्लोबल वॉर्मिंग आहे. पृथ्वीला ताप येतो आहे, गरम होत चाललेली आहे. 3 दिवसापूर्वी नागपूरचं जे तापमान होतं ते ऑगस्ट महिन्यामध्ये सहसा कमी नसते. ऑगस्ट महिन्यामध्ये 1969 नंतरचं सगळ्यात हायेस्ट तापमान 3 दिवसापूर्वी नागपुरात होतं. पृथ्वी गरम नुसती नाही होत आहे, नागपूरही गरम होत आहे आणि हिंगणघाटही गरम होत असणार. तर ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय काय? बिल गेट्सचा एक लेख आलेला आहे ते लॅन्सेटमध्ये. आणि त्या लेखामध्ये बिल गेट्स म्हणतो, आणि तसाच दी इकॉनॉमिस्टमध्ये त्याची एक मुलाखत आली आहे, त्याच्यात तो म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला अनेक शास्त्रज्ञ, अनेक सरकार अत्यंत एक्झॉटिक उपायांचा विचार करतात आहे. एक उपाय असा की सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पडतात, पृथ्वी गरम होते. तर आकाशामध्ये प्रचंड मोठे मोठे रासायनिक पॅनल लावायचे की ज्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या काही भागावर पडणारच नाही, तर पृथ्वी तेवढी गरम होणार. आता कल्पना बघा, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती छत्री धरायची, अख्ख्या पृथ्वीवरती छत्री. पण इतक्या विलक्षण कल्पना वैज्ञानिक यासाठी विचार करतात आहेत कारण तो प्रश्न एवढा भयानक आहे. मानवजात राहील की नाही आपल्याला माहीत नाही, इतका तो भयानक प्रश्न आहे. आणि चंद्रावर जाण्याची ही जी घाई लागलेली आहे आणि मंगळावर देखील जाण्याची जी घाई लागलेली आहे, हे काही नुसतं छंद म्हणून कोणी करत नाही आहे. जर पृथ्वीवरचं आयुष्य नष्ट व्हायची वेळ आली, आणि ती कदाचित येऊ शकते ग्लोबल वॉर्मिंगमुळे, तर मानवजात जिवंत राहू शकावी म्हणून पुढील 25-30 वर्षात मानवाची वस्ती चंद्र किंवा मंगळावर करणं भाग आहे असं काही वैज्ञानिक मानतात. आणि असं जे मानतात त्यात सगळ्यात आपल्या ओळखीचं नाव म्हणजे इलॉन मस्क. इलॉन मस्क जो जगातला सगळ्यात नंबर 1 श्रीमंत माणूस आज आहे, तो म्हणतो की काही शाश्वती नाही की ग्लोबल वॉर्मिंगला आपण नियंत्रित करू शकू. आणि मला काही भलं दिसत नाही, डायनोसॉर जसे मेले तसे कदाचित पृथ्वीवरनं मानवजात ते निश्चित होणार आहे. तर मग मानवजात कुठेतरी जिवंत राहायला पाहिजे म्हणून मी त्यांना मंगळावर पाठवण्याची तयारी करतो आहे. आणि म्हणून त्याने स्पेस शटल डेव्हलप केलेले आहे. आता पृथ्वीला किंवा मानवजातीला वाचवायला एवढे प्रचंड उद्योग करण्याच्याऐवजी बिल गेट्स असं म्हणतो त्या मुलाखतीमध्ये की सगळ्यात कमी किमतीचा, सगळ्यात व्यापक करता येणारा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे आहे वृक्षारोपण.
ते तुम्ही अगोदरच करता. तर मला तुमच्या मंडळाची आणि हिंगणघाटची मोठी खासियत वाटली. तिथे अनेक छोटी छोटी माणसं त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना जे गोष्टी दिसतात त्यातनं अतिशय इनोव्हेटिव्ह असे उपक्रम सुरू करतात. तुमचा बांबूपास तिरडीचा बांबू असेल किंवा तुमची तिथं वॉल ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेची भिंत, आणि तिथे कपडे ठेवून द्यायचे. आज तुम्हाला जाहीररीत्या एक मी कबूल करणार आहे. मी जेव्हा अमेरिकेत शिकायला गेलो, माझ्या राणीच्या खिशात पैसा नव्हता. तिथे शिकायला फेलोशिप मिळाली होती, पण जगायला पैसे नव्हते. खरं म्हणजे जाताना विमानाचं तिकीट काढायला माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी राणीची एक ल्युना नावची टू व्हीलर त्याकाळी होती, ल्युना. तर राणीची ल्युना विकली तरी पैसे पूर्ण होत नव्हते, म्हणून माझा लिटमस स्टेथोस्कोप विकला. आणि असं करून शिकायला जाण्यासाठी मी तिकिटाचे पैसे जमवले. तिथे गेल्यानंतर काही महिन्यांनी थंडी पडायला लागली आणि अमेरिकेतली प्रचंड थंडी. माझ्याकडे काही मुलांचे कपडे नव्हते. तेव्हा तुम्ही जशी वॉल ऑफ ह्युमॅनिटी चालवतात तशीच तिथे त्याला पीस आर्मी म्हणतात. आणि ते नागरिकांकडनं वापरलेले कपडे फुकट घेऊन, थोडे फाटले वाटले असतील तर त्याला शिलाई रफू करून ते वाटपासाठी ठेवतात. मी मुलांचे कपडे फुकट त्याच्यातनं घेतले आणि त्याच्यामुळे मी अमेरिकेत शिकू शकतो. तर हा उपक्रम मी अमेरिकेत पाहिला होता, नुसता पाहिला नव्हता स्वतः, त्याच्यामुळे मला तिथे राहणं शक्य झालं. तो उपक्रम तुम्ही हिंगणघाटमध्ये सुरू केला. तर तुमची कल्पनाशक्ती आणि ज्या प्रश्नांना तुम्ही हात लावता ते प्रश्न आज तुम्हाला छोटे वाटते, ते उपक्रम तुम्हाला आज छोटे वाटते, पण जसा तुम्ही त्या वृक्षमित्र परिवाराचा गौरव करताना उल्लेख केला की आजचं बी हे उद्याचं वृक्ष बनू शकतं, तसं आज तुम्ही अनेक बिया लावलेल्या आहेत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचा आणि त्यांचे उद्या वृक्ष बनू शकतात. ते वृक्ष बनू शकतात एवढंच नाही, नक्कीच बनतील. आणि त्याचं प्रतीक म्हणून आज तुम्ही काही व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार केला. वृक्षमित्र संस्थेचा सत्कार, स्वाभाविकतेच्या वृक्षाचं महत्त्व किती आत्ताच आपण चर्चा केली. आज आपण हिंगणघाट भूषण म्हणून ज्यांचा श्री राजेंद्र झोटे यांचा सत्कार केला, त्यांची आज पहिल्यांदाच माझी भेट झाली. त्यांना पाहिल्याबरोबर तत्काळ दोन गोष्टी मला नजरेला भरल्या. एक म्हणजे हा माणूस वरून खालपर्यंत खादी घातलेला आहे. आजकाल खादी घातलेला माणूस दिसत नाही, वर्धा जिल्ह्यातही दिसत नाही. माझ्या लहानपणी 12 फेब्रुवारीला पवनारच्या जवळ गांधीजींची 13वीचा दिवस 12 फेब्रुवारी, मी माझ्या डोळ्यांनी 1 लाख खादीच्या गुंड्या, प्रत्येकाने एक गुंडी कातून तरी द्यायची असं विनोबांनी अपील केलं होतं. 1 लाख गुंड्यांचे पर्वत तिथे पाहिलेले आहे की वर्धा जिल्ह्याच्या लोकांनी आपल्या हाताने कातून गांधीजींच्या स्मृतीमध्ये ते भूदान कार्याला, सर्वोदय कार्याला दान केलं. आज वर्धा जिल्ह्यात खादी जवळपास कुठे कोणाच्या अंगावर दिसत नाही, पण जोटिंगाच्या अंगावर मला दिसली. तसंच त्यांच्या इथे एक मिल्ला आहे, शेतकरी संघटना. या दोन गोष्टी तत्काळ माझं लक्ष वेधून घेतलं. पुढे त्यांनी त्यांच्या कामाचं, त्यांच्या प्रवासाचं वर्णन केलं, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं हृदयद्रावक वर्णन केलं. त्यांनी स्वतःच्या दारूच्या व्यसनाचा देखील जाहीररित्या उल्लेख केला. हे करायला साहस लागतं आणि हे करायला मोठं मन लागतं. सहसा आपल्या सगळ्यांची प्रवृत्ती असते की आपले दोष झाकायचे आणि आपले गुण प्रकट करायचे, दाखवायचे. पण इथे एक माणूस आपल्यासमोर पुरस्कार घेताना, हिंगणघाट भूषण पुरस्कार घेताना इथं उभं राहून सांगतो, मी दारुडा झालो होतो. खऱ्या अर्थाने हा माणूस हिंगणघाटचा भूषण आहे. त्यांचं अभिनंदन तर मी करतोच,
पण त्यांनी ज्या प्रश्नाला हात घातलेला आहे त्याच्याकडे मी आपल्या सगळ्यांचं थोडंसं लक्ष जाता आता वेधू इच्छितो. ज्या दारूमुळे ते स्वतः व्यसनी झाले आणि कसे झाले नकळत आणि कसं वाढत गेले त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं. अशी किती दारुडे भारतात आहेत तुम्ही कल्पना करू शकता. आज भारतातले 7% पुरुष आणि अर्धा% बाया त्या दारुडे किंवा दारूचे व्यसनी झालेले आहेत. आणि त्या हिशोबाने भारतामध्ये जवळजवळ 4 कोटी दारूचे व्यसनी आहेत. त्या हिशोबाने तुमच्या हिंगणघाट शहरामध्ये 4000 दारूचे व्यसनी आहेत. कोणी दाखवत असतील, कोणी लपवत असतील. जोटिंगांसारखं साहस कोणी दाखवणार नाही, पण घरी बायांना त्याचा तो त्रास भोगावा लागतो. त्यामुळे दारूमुळे पुरुष मरतो किंवा पशुवत होतो आणि त्याचा सगळा त्रास बाईला भोगावा लागतो. जेवढ्या स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या घटना आजकाल अचानक जणू काही त्याला महापूर आलेला आहे आपण बघतो. स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना जाहीरपणे बाहेर येण्याचा सुरुवात झाली त्या निर्भयाच्या प्रकरणामुळे. 2012 दिल्लीमध्ये ते निर्भया कांड घडलं. फिजिओथेरपीची इंटर्न असलेली एक तरुण मुलगी दिल्लीच्या एका बस स्टँडवर रात्री उभी होती तिच्या मित्रासकट आणि समोरून बस आली म्हणून ती बसमध्ये बसली आणि त्या बसमधल्या 14 पुरुषांनी कर्मचारी ड्रायव्हर सकट सगळ्यांनी तिच्यावर भयंकर अत्याचार केले, बलात्कार केला, अत्याचार केले. शेवटी ती मेली. तिला राष्ट्रीय पूर्ण गदारोळ उठला म्हणून भारत सरकारने तिला सिंगापूरला पाठवलं उपचारासाठी. ती दुर्दैवाने वाचली नाही. निर्भया कांडवरती खूप चर्चा झाली, लोकसभेमध्ये नंतर चर्चा झाली, कायदा पारित झाला, पण झालं काय नाही. निर्भयाच्या बातमीच्या शेवटी अगदी छोट्या अक्षरामध्ये पत्रकार माहिती देते झाले की सर्व अत्याचारी पुरुष दारूच्या नशेत होते. आणि जेवढ्या स्त्रियांवर अत्याचाराच्या बातम्या येतात त्यात पत्रकार कधी छापतील कधी नाही छापणार, पण बहुतेक अत्याचार घडताना अत्याचारी पुरुष हा दारूच्या नशेत असतो. कारण पशुवत वागायला पुरुषाला काहीतरी आपली माणुसकी विसरवणारं काहीतरी करावं लागतं आणि म्हणून दारू प्यायल्यानंतरच तो ते पशुवत वागू शकतो. म्हणजे दारू पिऊन पुरुष घरी आला तर बायकोला मार मिळतो आणि रस्त्यावरच्या बाईला बलात्कार मिळतो. दारूचा प्रश्न एवढा भयानक आहे. मी अगोदर जसं तुम्हाला म्हणालो की सामान्य नागरिकाला जे माहीत असतं ते सरकारला कळायला वेळ लागतो. गडचिरोलीच्या गावात जेव्हा आम्ही काम करायला लागलो आरोग्याचं, तिथल्या बाया म्हणाला की डॉक्टरसाहेब, डॉक्टरीनबाई तुम्ही तुमचं औषध वगैरे बाजूला ठेवा, आमचा खरा रोग आहे नवऱ्याची दारू, याच्या बाबतीत काहीतरी करा. तर डॉक्टर होतो त्यामुळे दारूच्या प्रश्नाला कशाला हात घालायचा. आणि वर्धा जिल्ह्यात मी पाहिलं होतं की दारूबंदीला लोक, त्यामुळे तंबाखू आणि दारू हे आता सहज गंमत म्हणून करायचे शौक राहिलेले नाही. ते आधुनिक युगातले कॉलरा आणि प्लेग झालेले आहेत आणि कॉलरा आणि प्लेग दुकानात विकत घ्यायचे नसतात. आपण तंबाखू आणि दारू दुकानात जाऊन विकत घेतो. त्यामुळे दारू आणि तंबाखू हे जर आधुनिक युगातले प्लेग आहेत, कॉलरा आहेत आणि त्या स्त्रीच्या जीवनाला तो एवढा मोठा शाप आहे. आणि 4 कोटी पुरुष जर दारूने ग्रस्त आहेत, 4 कोटी पुरुष दारूने ग्रस्त आणि प्रत्येक कुटुंबात 4 व्यक्ती जर धरले तुम्ही, याचा अर्थ 16 कोटी लोक डायरेक्टली दारूमुळे ग्रस्त आणि त्रस्त आहेत. वर्धा जिल्ह्यात हा प्रश्न कसा आहे? भरपूर आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे. महात्मा गांधींच्या नावाने दारूबंदी आहे. पण जणू काही हे महात्मा गांधीमुळे आलेलं आमच्यावर आलेलं पाप असं म्हणून वर्धा जिल्ह्यातील जनता त्याला एक झेंगट म्हणून बघते. मी वर्धा जिल्ह्याच्या लोकांना सांगू इच्छितो की जसं या तरुण मुलामुलींनी
भविष्यातले प्रश्न आज उचललेले आहेत कारण त्यांना ते समाजात दिसतात आहेत. तसाच आज समाजात उपस्थित असलेला आणि भविष्यामध्ये अजून भयानक होणारा प्रश्न हा व्यसनाचा आहे. अगोदरच भयानक झालेला आहे. स्त्री जर सुरक्षित व्हायची असेल आणि पुरुषाला जर मरायचं नसेल, हे मी काय उगाच भीती दाखवत नाही. भारतात ती आकडेवारी आहे की 15 ते 45 वर्षाच्या पुरुषांचे जे मृत्यू भारतात होता, बघा 15 ते 45 हे पुरुषाचं मरण्याचं वय नाही. पाहिलं तरी एखाद्या बाळपणामध्ये मृत्यू येऊ शकतो. पुरुषाला 15 ते 45 वयात मरण्याचं काहीच कारण नाही. आणि तरी हे वय म्हणजे पुरुषाच्या सगळ्यात जास्त कर्तृत्व करण्याचं वय आहे 15 ते 45. भारतात 15 ते 45 वयोगटात पुरुषांचं मरण्याचं नंबर 1 कारण दारू पिऊन ॲक्सिडेंट्स, दारू पिऊन लिव्हरचे रोग. आणि म्हणून पुरुषांना जर जगायचं असेल आणि स्त्रियांना जर सुरक्षितता हवी असेल तर दारूचं समाजातनं बंदी सोडून आपण नियंत्रण करणं आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्याला अनायासे गांधींची पुण्याच्या नावाची म्हणून दारूबंदी भेट मिळालेली आहे, पण आपण त्याचा वापर करायचा. दारूबंदी असूनही दारू आहे, मग काय दारूबंदी फेल झाली असा एक तर्क दिला जातो. हा काही खरा नाही, कारण तुम्हाला हे माहीत नाही आहे की जिथे दारूबंदी नाही तिथे काय घडतं. दारूबंदी तुम्हाला फुकटात भेटून गेली, फुकटात घेतलेली गोष्ट कोणालाच महत्त्वाची वाटत नाही. पण जिथे दारूबंदी नाही अशा राज्यांमध्ये दारूबंदीपेक्षा जवळजवळ दुप्पट दारू चालते. हा 5 राज्यांचा अभ्यास आहे. जिथे दारूबंदी झाली तिथे दारू जवळजवळ निम्म्याने कमी झाली. 100% कमी नाही झाली, पण 100% समाजातली कोणती समस्या कमी होते? 50% कमी झाली तर भरपूर कमी झाली. अरे विद्यापीठ तुम्हाला 33% पास करतं आणि ती डिग्री तुम्हाला देतं आणि ते डिग्री घेऊन आपण मिरवतो. अर्थात नोकरी कोणालाच मिळत नाही. पण जर विद्यापीठ 33% पास करतं तर दारूबंदी 50% पास व्हायला पाहिजे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले 7 वर्ष गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी आहे. आम्ही आंदोलन या पोरल्याच्या प्रसंगानंतर गडचिरोलीत आंदोलन करून आम्ही पूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू करून घेतली. पण आम्ही त्याच्या पुढे गेलो आणि तिथे मुक्तिपथ नावाचं एक पूर्ण जिल्हाव्यापी अभियान सुरू केलं आहे, ज्याला महाराष्ट्र शासनाचं पाठबळ आहे. आणि त्याच्या अंतर्गत पूर्ण जिल्ह्यातनं दारू आणि तंबाखू कमी करण्याचा जिल्हाव्यापी कार्यक्रम सुरू आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातली दारू आज महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत 70% कमी आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा, आदिवासींमध्ये दारू पिणं मान्य आहे, ते संस्कृतीचा भाग आहे. आणि तरी देखील गडचिरोलीमध्ये दारूचं प्रमाण आता महाराष्ट्राच्या 70% कमी झालेलं आहे. कारण दारूबंदी अधिक सामाजिक प्रयत्न. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी अगोदरच आहे. सामाजिक प्रयत्न केव्हा सुरू होणार? राजेंद्रजी डागांसारखे व्यक्ती त्या ध्यासाने पछाडलेले आहेत. पण वस्तुतः वर्धा जिल्ह्यातल्या शेकडो बाया, सुशिक्षित बाया, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, शिक्षिका, अजून पुढे नोकरी करणाऱ्या, लेखिका, तुम्ही काय करता? तुमच्या अवतीभोवती हा प्रश्न आहे. स्त्रियांचा सगळ्यात नंबर 1 प्रश्न दारू आहे. रोज वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात आहेत की स्त्रियांवरती बलात्कार, असुरक्षितता होतात आहेत आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण दारू आहे. वर्धा जिल्ह्यातनं मी असं तुम्हाला आज खरंच आवाहन करायला आलेलो आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये दारू अगोदरच आहे, दारूचा प्रश्न आहे आणि अतिशय जागृत असे नागरिक इथे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथून एक आंदोलनाची नवी ज्योत पेटू द्या की वर्धा जिल्ह्यात. आणि मला खात्री आहे की जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वृक्षमित्र परिवार
आणि अनेक असे जे सामाजिक उपक्रम हिंगणघाटमध्ये सुरू होतात आहे, स्वयंप्रेरणेने सुरू होतात आहे. कोणती सरकारी योजना नाही आहे त्याच्यामागे. लाडकी बहीण यांना कोणी अनुदान देत नाही आहे आणि तरी आपल्या प्रेरणेने सुरू करतात आहे. ही अतिशय ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे. जेव्हा देशातले सामान्य नागरिक अशी छोट्या छोट्या प्रश्नावर स्वतःहून काम करायला लागतात. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये एक वाक्य आहे, कारण अशी छोटी कामं जेव्हा सुरू होतात बहुतेक वेळा लोक नाक मोरडतात, अरे याच्याने काय होणार, प्रश्न तर एवढा मोठा आहे. आणि हो, सगळं प्रत्येक प्रश्न मोठा आहेच, पण याच्याने काय होणार आहे. तर पर्यावरणाच्या क्षेत्रात एक वाक्य आहे की सगळं जग सध्या इंटरकनेक्टेड आहे. युक्रेनमध्ये युद्ध झालं तर मिडल ईस्टमधनं येणारा पुरवठा थांबतो मालाचा आणि भारतात भाव वाढतो. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की युक्रेनमध्ये होऊ द्या युद्ध, मला काय द्यायचं हिंगणघाटमध्ये. हिंगणघाटमध्ये भाव वाढतात आणि म्हणून नरेंद्र मोदी तिथे धावून गेले की काही करता येतं का, कारण भारताचं त्याच्यात हित गुंतलेलं आहे. तर पर्यावरणाच्या क्षेत्रात एक वाक्य आहे की टिंबक्टूमध्ये, अतिशय जगातला एक अतिशय रिमोट भाग, टिंबक्टूमध्ये एका इंग्लंडच्या फुलपाखराने पंख फडफडवले तरी त्याच्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये प्रचंड मोठं वादळ निर्माण होऊ शकतं. कारण या फुलपाखराच्या एवढ्याशा पंख हलवल्यामुळे काय होईल कोणास ठाऊक आहे. हवेची एक झुळूक निर्माण होईल, एका झाडावरचं बी इकडून जाऊन तिकडे पडेल, त्याचं दुसरं झाड होईल, त्याच्यापासून वन निर्माण होईल, शक्य आहे वणवे लागतील, शक्य आहे ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. फुलपाखराच्या एवढ्याशा पंख फडफडणार तर काहीही होऊ शकतं. अ स्टॉर्म इन द पॅसिफिक ओशन. इथे जर अनेक फुलपाखरं आपले पंख फडफडवतात. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपण मला बोलवलं आणि मी आलो, त्याचा हेतूच मुळे हा होता की तुम्ही सगळी छोटे छोटे कार्यकर्ते मंडळी जे मोठी मोठी कामं करता आहात, छोट्या शरीरामध्ये मोठं हृदय आहेत, मोठी स्वप्न आहेत, मोठे आव्हानं तुम्ही घेतलेले आहेत. या सगळ्यांना यश मिळो यासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत द्यायच्या. ज्या दोन हिंगणघाट भूषण आणि दुसरं वृक्षमित्र परिवार हे जे दोन पुरस्कार आपण दिले त्यांचं अभिनंदन करायचं आणि हिंगणघाटच्या मार्फत वर्धा जिल्ह्यामध्ये फुलपाखराचे पंख फडफडू द्या आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये दारूमुक्ती होऊ द्या असं आवाहन करतो माझे. आणि तरी आणि हे वय म्हणजे पुरुषाच्या सगळ्यात जास्त कर्तृत्व करण्याचं वय आहे 15 ते 45. भारतात 15 ते 45 वयोगटात मरण्याचं, पुरुषांचं मरण्याचं नंबर 1 कारण दारू पिऊन ॲक्सिडेंट्स, दारू पिऊन लिव्हरचे रोग. आणि म्हणून पुरुषांना जर जगायचं असेल आणि स्त्रियांना जर सुरक्षितता हवी असेल तर दारूचं समाजातनं बंदी सोडून आपण नियंत्रण करणं आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्याला अनायासे गांधींची पुण्याई त्या नावाची म्हणून दारूबंदी भेट मिळालेली आहे, पण आपण त्याचा वापर करायचा. दारूबंदी असूनही दारू आहे, मग काय दारूबंदी फेल झाली असा एक तर्क दिला जातो. हा काही खरा नाही, कारण तुम्हाला हे माहीत नाही आहे की जिथे दारूबंदी नाही तिथे काय घडतं. दारूबंदी तुम्हाला फुकटात भेटून गेली, फुकटात घेतलेली गोष्ट कोणालाच महत्त्वाची वाटत नाही. पण जिथे दारूबंदी नाही अशा राज्यांमध्ये दारूबंदीपेक्षा जवळजवळ दुप्पट दारू चालते. हा 5 राज्यांचा अभ्यास आहे. जिथे दारूबंदी झाली तिथे दारू जवळजवळ निम्म्याने कमी झाली. 100% कमी नाही झाली, पण 100% समाजातली कोणती समस्या कमी होते? 50% कमी झाली तर भरपूर कमी झाली. अरे विद्यापीठ तुम्हाला 33% पास करतं आणि ती डिग्री तुम्हाला देतं आणि ते डिग्री घेऊन आपण मिरवतो, अर्थात नोकरी कोणालाच मिळत नाही. पण जर विद्यापीठ 33% पास करतं तर दारूबंदी 50% पास व्हायला पाहिजे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले 7 वर्ष गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी आहे. आम्ही आंदोलन या पोरल्याच्या प्रसंगानंतर गडचिरोलीत आंदोलन करून आम्ही पूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू करून घेतली, पण आम्ही त्याच्या पुढे गेलो.
आणि तिथे मुक्तिपथ नावाचं एक पूर्ण जिल्हाव्यापी अभियान सुरू केलं आहे, ज्याला महाराष्ट्र शासनाचं पाठबळ आहे. आणि त्याच्या अंतर्गत पूर्ण जिल्ह्यातनं दारू आणि तंबाखू कमी करण्याचा जिल्हाव्यापी कार्यक्रम सुरू आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातली दारू आज महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत 70% कमी आहे. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा, आदिवासींमध्ये दारू पिणं मान्य आहे, ते संस्कृतीचा भाग आहे. आणि तरी देखील गडचिरोलीमध्ये दारूचं प्रमाण आता महाराष्ट्राच्या 70% कमी झालेलं आहे. कारण दारूबंदी अधिक सामाजिक प्रयत्न. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी अगोदरच आहे, सामाजिक प्रयत्न केव्हा सुरू होणार? राजेंद्रजी डागांसारखे व्यक्ती त्या ध्यासाने पछाडलेले आहेत. पण वस्तुतः वर्धा जिल्ह्यातल्या शेकडो बाया, सुशिक्षित बाया, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, शिक्षिका, अजून पुढे नोकरी करणाऱ्या, लेखिका, तुम्ही काय करता? तुमच्या